एक क्षण विचार करा. डिसेंबर 2025, विमानतळं प्रवाशांनी खचाखच भरलेली आहेत, पण विमानं मात्र जमिनीवरच आहेत. भारतातल्या हवाई वाहतुकीचं नेमकं काय चुकलं? चला तर मग या गोंधळामागे दडलेल्या मोठ्या कारणांचा शोध घेऊया. चला थेट जाऊया त्या परिस्थितीत. डिसेंबर 2025. देशभरातील विमानतळावर हजारो प्रवासी अडकून पडले होते. रोजच्या रोज अनेक फ्लाईट्स कॅन्सल होत होत्या आणि फक्त एका एअरलाईनच्या समस्येमुळे अक्षरशः संपूर्ण देशाची हवाई वाहतूक ठप्प झाली होती. तर सगळ्यात आधी बघूया की हे संकट नेमकं होतं तरी कसं आणि त्याचा परिणाम किती मोठा होता. आता इतका मोठा गोंधळ उडाल्यावर चौकशी तर होणारच. मग या अधिकृत तपासात नक्की काय सापडलं? चौकशीत DGCA म्हणजे आपल्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने 4 मुख्य समस्यांवर बोट ठेवलं. पहिली आणि सगळ्यात इंटरेस्टिंग समस्या होती अति ऑप्टिमायझेशन. म्हणजे काय तर कंपनीने नफा वाढवण्यासाठी इतकं काटेकोर नियोजन केलं होतं की कोणत्याही छोट्याशा अडथळ्यामुळे संपूर्ण सिस्टीम कोलमडून पडण्याची शक्यता होती. यासोबतच नियामकांची तयारी कमी पडली, सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी होत्या आणि व्यवस्थापनातही कमतरता होती. आणि या सगळ्या गंभीर चुकांची किंमत ती एअरलाईनला चांगलीच मोजावी लागली. नियामकाने त्यांच्यावर तब्बल 22.2 कोटी रुपयांचा प्रचंड दंड लावला. हो, 22 कोटी. पण गोष्ट फक्त पैशांवर थांबली नाही. जबाबदारी थेट मोठ्या अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली. एका वरिष्ठ उपाध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे आदेश दिले गेले, तर COO आणि इतर 6 मोठ्या अधिकाऱ्यांना कडक शब्दात ताकीद देण्यात आली. पण थांबा, ही गोष्ट फक्त एका एअरलाईनच्या चुकांपुरती मर्यादित होती का? की याच्यामागे काहीतरी मोठं दडलंय? भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रातच काहीतरी गडबड आहे का? हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे. हे संकट खरंच फक्त एका कंपनीच्या चुकीमुळे घडलं होतं की प्रॉब्लेम सिस्टममध्येच आहे? या समस्येच्या मुळाशी जायचं असेल तर आपल्याला हे आकडे बघावे लागतील. देशांतर्गत हवाई वाहतुकीत इंडिगोचा वाटा आहे तब्बल 65% आणि त्याखालोखाल एअर इंडिया ग्रुप 26.5%. म्हणजे याचा अर्थ काय? अर्थ अगदी सरळ आहे. या 2 कंपन्या मिळून देशाची 90%हून जास्त हवाई बाजारपेठ कंट्रोल करतात. आणि अर्थशास्त्रात यालाच म्हणतात डुओपॉली, म्हणजे दुहेरी मक्तेदारी. सोप्या भाषेत सांगायचं तर स्पर्धकच उरलेला नाही. आणि सगळ्यात धक्कादायक आकडा तर हा आहे. विचार करा, इंडिगो ज्या रूट्सवर विमानं चालवते त्यापैकी तब्बल 63% मार्गांवर त्यांची पूर्ण मक्तेदारी आहे. म्हणजे त्या रूटवर स्पर्धेसाठी दुसरी कुठली एअरलाईनच नाही. याच गोष्टीला अर्थशास्त्रात मार्केट कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. म्हणजे काय तर अख्खी बाजारपेठ काही मोजक्या मोठ्या कंपन्यांच्या हातात एकवटली आहे. आणि जेव्हा असं होतं तेव्हा स्पर्धेला फारसा वावच मिळत नाही. आता बघा, या परिस्थितीच्या 2 बाजू आहेत. एकीकडे अशा मोठ्या कंपन्या असल्यामुळे काही तोट्यात चालणारे मार्गही सुरू राहतात, हे खरंय. पण दुसरी बाजू जास्त चिंताजनक आहेत. विचार करा, जर या 2 पैकी एकही कंपनी संकटात सापडली तर अख्खी हवाई वाहतूक व्यवस्थाच धोक्यात येईल. प्रवाशांकडे पर्याय उरणार नाहीत आणि तिकिटांचे दरही वाढू शकतात. मग या दुहेरी मक्तेदारीचे नेमके परिणाम काय आहेत आणि आपल्या हवाई प्रवासाचं भविष्य काय? द इंडियन एक्सप्रेसने यावर अगदी अचूक भाष्य केले. ते म्हणतात की इंडिगोचं संकट हे मक्तेदारी आणि दुहेरी मक्तेदारीच्या धोक्यांबद्दल एक धोक्याची सूचना आहे. आणि ही खरंच एक मोठी धोक्याची घंटा आहे. या सगळ्या गोंधळातून एक चांगली गोष्ट मात्र नक्की झाली. सरकारने आता प्रवाशांच्या हक्कांसाठी जे नियम आहेत त्याचा फेरविचार सुरू केलाय, जेणेकरून भविष्यात असं काही पुन्हा घडायला नको. तर मग या सगळ्यातून आपण काय शिकलो? बाजारात जेव्हा अशी एकाधिकारशाही येते तेव्हा फक्त हवाई वाहतुकीलाच नाही तर टेलिकॉम, स्टील, सिमेंट यांसारख्या इतर महत्त्वाच्या क्षेत्रांनाही धोका असतो. म्हणजे काय तर सिस्टम कोसळण्याचा धोका, ग्राहकांसाठी कमी पर्याय, वाढलेले दर आणि सेवेच्या दर्जात घट. आणि गंमत बघा, ही समस्या इतकी गंभीर आहे की खुद्द नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनाही हे मान्य करावं लागलंय. त्यांचं म्हणणं आहे की देशाला 5 मोठ्या एअरलाईन्सची गरज आहे. तर मग शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच उरतो. एकीकडे सरकार म्हणतंय की देशाला 5 मोठ्या एअरलाईन्स हव्यात, पण प्रत्यक्षात बाजारात फक्त 2च मोठे खेळाडू आहेत. मग अशा परिस्थितीत आपलं भारतीय हवाई वाहतूक क्षेत्र टू बिग टू फेल झालंय का? म्हणजे इतकं मोठं झालंय का की ते कधीच अपयशी ठरू शकत नाही? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.